काल परवापासून 2 दिवसापासून ज्या बातम्या आणि जे आता फेसबुकवर वगैरे चालू आहे की सोन्याची बिस्किट मिळाले असा प्रकार काँग्रेसचे लोक विनाकारण या विषयाला मोठं करण्याचा प्रयत्न करतायत। भारतीय जनता पार्टी कधीच असं खोटं काम करत नाहीये। विषय असा झालेला आहे की परवा रात्री 12-12:30 वाजता माझी मुलगी मैत्रिणीची आणि तिची आई हे सर्व आईस्क्रीम खाण्यासाठी घाटकोपरला गेले असता त्यावेळेस झालं की इलेक्शनच्या स्पॉटने गाडी थांबवली असता त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता बूथ प्रमुखांना द्यायचे जे किट होते त्याच्यामध्ये टी शर्ट, त्याच्यामध्ये कमळचं फूल आणि गमछा वगैरे या वस्तू होत्या। त्या वस्तू असताना सुद्धा मी सांगतोय जीव तोडून इलेक्शन अधिकाऱ्यांना की ह्याच्यामध्ये काही नाहीये, हे फक्त मुलांना द्यायचं किट आहे। पण ते समजायला तयार नाही। रात्री 1 वाजता माझ्या मुलीला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं। त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले। ते 4 तास आमचे वेस्ट झाले। 4 तासपर्यंत ते चेकिंग करतायत, काय करतायत, मला विनाकारण वैतागून ते विचारतात ह्याच्यात काय। मग मला सांगावं लागेल ह्याच्यात काही नाही, ह्याच्यात सोन्याची बिस्किट बघून घ्या, ह्याच्यात पैसे आहेत बघून घ्या। विनाकारण तुम्ही अगर आम्हाला आरोपी सिद्ध करताय तर हे बरोबर नाहीये आणि ह्या पद्धतीचे जे आता स्टेटमेंट येत आहे त्याला काही अर्थ नाहीये। भारतीय जनता पार्टी ही एक सौम्य आणि चांगली पार्टी आहे। याच्यामध्ये काही पैसे वगैरे असा विषय नसतो। काँग्रेसवाल्यांना फक्त एक विषय पाहिजे आणि तो विषय आता त्यांना मिळालेला आहे। पण मी वर्षाताईंना सांगू इच्छितो की वर्षाताई आमच्याकडे सोन्याची बिस्किट नसतात, हे राहुल गांधीकडे असतात। आलू से सोना बनाएंगे, आलू से सोना हम नहीं बनाते, तुम्हारे पप्पू जी बनाते, उनको पूछिए। धन्यवाद।